संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. नेमकं काय प्रकरण आहे, काय सांगाल सविस्तर? काल 5:30 वाजता त्यांचा मला फोन आला होता. 5:30 वाजता मी त्यांचा फोन रिसिव्ह केला. रिसिव्ह केल्यानंतर त्यांनी मला डायरेक्ट विचारलं, कुठेस रे तू? मग मी गेलो. त्यांनी मला सांगितलं, म्हणले पवार अपार्टमेंट म्हणले उमा किरण टॉकीजच्या तिथे ये म्हणले तू आणि माझी भेट घे. मग मी तिथे गेलो. असं त्यांची कुठली तरी मीटिंग चालू होती, त्यामुळे मी बाहेर थांबलो. तर त्यांचे जे पीए चौरे नामक ते तिथे बाहेर थांबले होते. त्यांना मी भेटलो, पण त्यांना म्हणलं आमदार साहेबांनी मला बोलवलंय, मला भेटायचं. तर ते मला म्हणले तुम्ही बाहेर थोडा वेळ थांबा. तर मी थांबलो थोडा वेळ आणि 1-1.5 तास होऊन गेला तरी त्यांनी मला बोलवलं नाही. मग ते उठून बाहेर गेले. तरी मी त्या चौऱ्यांना सांगितलं, म्हणलं साहेब तर बाहेर गेलेत. तर ते म्हणले जाऊ दे, तुम्ही उद्या भेटू म्हणले आपण. असं म्हणून मी तिथून निघून आलो. निघून आल्यानंतर आज सकाळी मला त्यांचा फोन आला 9:14 संदीप भाईचा, आणि 3 मिस कॉल त्यांचे पडले होते. तर मी झोपलो, आज सुट्टी असल्यामुळे मी झोपलेलो होतो. त्याच्यानंतर मुलाचा फोन आला मला वरून, तिच्या आईच्या मोबाईलवर, आणि ते म्हणाले बाहेर कुणीतरी आले. तर मी झोपीतून उठून बाहेर गेलो, तर तिथे ते चौरे आले होते. ते म्हणले भैया बोलणार आहेत. अरे म्हणलं मी लावतो म्हणलं माझ्या मोबाईलवर त्यांना फोन. नाही नाही म्हणले, ते माझ्याच मोबाईलवर बोला म्हणून असं सांगितले त्यांनी. तर मी खाली उतरेपर्यंत त्यांनी जिन्यामध्ये मला फोन आणून दिला, आणि तिकडून संदीप भाईचा फोन आला. तर ते मला डायरेक्ट म्हणले, कुठे आहेस रे म्हणले, तुझ्या असं तसं कसं वाटेल म्हणले तुला, असं काही घाणेरड्याशिवाय दिलं. म्हणलं भैया काय झाले म्हणलं, नेमकं मला कळू द्या, मला सांगा म्हणलं तुम्ही काय झाले ते. तुमचे सगळे कामं केलेत म्हणलं, रमजान ईदच्या वेळेस तुम्ही जेवढे लोकांची बिलं सांगितले ते पण केलेत, मग आता नेमकं काय झाले. आता बाहेरून यायले म्हणले, तू लगेच माय घालायची म्हणले तिथं आणि मला सांगायचं म्हणले. असं झालं. मग मी परेशान झालो, घरचे पूर्ण घाबरून गेले. मग मी एसपींना फोन केला. एसपींना सांगितलं, म्हणलं मला आमदार साहेबांनी अशी शिवीगाळ केली साहेब म्हणले. तर ते मला एसपी साहेबांनी सांगितलं, तुम्ही रीतसर तक्रार दाखल करा म्हणे. म्हणलं ठीक आहे सर. मग ते म्हणले माझा इन्चार्ज आहे तिथे म्हणले बल्लाळ साहेब, त्यांना सांगतो म्हणे मी. आणि मग मला नंतर बल्लाळ साहेबाचा फोन आला. मग मी त्यांच्याशी बोललो बल्लाळ साहेबांशी. ते म्हणले तुम्ही तक्रार सिटीला येऊन द्या. मग मी तक्रार सिटीला येऊन देऊन दिलं. नेमकी का शिवीगाळ केली याच्या नाही, त्याचं कारण नाही कळालं मला, काही कारण नाही कळालं. त्याच्या अगोदर असा किस्सा कधी घडला होता तुमच्या अशी घटना? नाही नाही, नेमकी आता मागणी काय राहील? काय नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे. ही दहशत त्यांची कमी व्हायला पाहिजे. तक्रार देखील केली, कसं पाहता, काय सांगाल तुम्हाला? आज आपण जर पाहिलं तर हा अनेक वर्षांपासून बीडमधील सगळ्या ऑफिसेसमध्ये जो जाचक प्रकारे ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न हा आमदारांनी गेले अनेक वर्ष केलेला आहे, त्याचाच एक भाग होता. आणि आज कुठेतरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा असल्यामुळं एक प्रकारचं सुरक्षा कवच मला वाटतं कर्मचाऱ्यांना भेटत आहे. आणि त्यामुळंच आज कर्मचारी जे आहेत त्यांनी डेअरिंग करून आज तक्रार अर्ज दिलेला आहे. यावर चौकशी व्हावी यासाठी आदरणीय दादांना आम्ही सुद्धा गृह विभागात सुद्धा बोलणार आहोत. आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि अशा प्रकारच्या घटना ज्या जिल्ह्याला आपल्या बदनाम करतायत त्यापासून आपल्याला कुठंतरी चांगलं बीड जर घडवायचं असेल तर ही थांबवणं ही काळाची गरज आहे. खरं पाहिलं तुम्ही अगोदर टोलचा देखील विषय काढला होता, त्याचाच भाग हा असणार आहे. अहो तुम्ही जर पाहिलं तर यांनी अनेक ऑफिसेस, तहसील असेल, जिल्हा परिषद, नगरपालिका, रजिस्ट्री ऑफिस, पंचायत समिती, सगळीकडं वेगवेगळ्या भागात त्यांनी शेकडोनी नाही हजारोनी अर्ज दिलेले, LAQs दाखल केलेले आहेत. आणि परत मॅनेजमेंट करून ब्लॅकमेल करून अधिकारी कर्मचाऱ्यांना हे परतसुद्धा घेतलेले, याची सुद्धा मी मागणी केली होती. त्यात तांत्रिक काय अडचणी आल्या, पण मी आदरणीय दादांना बोलून यात सखोल चौकशी व्हावी आणि कशा प्रकारे इथं LAQs दाखल केले जातात आणि ब्लॅकमेल केलं जातं लोकाला, हा प्रकार आम्ही हाणून पाडणार आहोत लवकरच.
बीडची बदनामी होते म्हणून प्रशासनाला शिस्त लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत, परंतु आता लोकप्रतिनिधींना देखील शिस्त लावण्याची वेळ आली आहे. नक्कीच लोकप्रतिनिधींना आधी शिस्त लावण्याची गरज आली. अशा प्रकारे जर धमक्या देत आहेत आणि मारून टाकण्याच्या धमक्या देतात, कुठंतरी पाठवायचा आपला PA, फोन जोडून द्यायचा संबंधित व्यक्तीला आणि त्यावर शिव्या द्यायच्या, ब्लॅकमेल करायचं, धमक्या द्यायच्या, हा प्रकार हाणून पाडलाच पाहिजे आणि त्याला आम्ही नक्कीच पाठपुरावा करू.